नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येणाऱ्या काही भागांमध्ये असा काही ट्विस्ट येणार जो पाहून प्रत्येकजण थक्क होणार आहे. आनंदाच्या वातावरणात असं एक सत्य समोर येणार की ज्यामुळे संपूर्ण देशमुख कुटुंब हादरून जाणार आहे. नक्की कोणतं सत्य सर्वांसमोर येणार आहे की ज्यामुळे या सगळ्याच गोष्टी बदलून जाणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहेच. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की मालिकेने 2 महिन्यानंतरचा आता प्रवास दाखवलेला असतो. या 2 महिन्यात काव्याला 7वा महिना लागलेला असतो, तर सर्वांच्याच मते नंदिनीला 4था महिना. परंतु खरं सत्य मात्र काही वेगळंच असतं. परंतु आता देशमुखांच्या घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. काव्याच्या मेन्सची एक्झामही जवळ आलेली असते. 16 ऑगस्ट ही तिची मेन्सची एक्झाम असते. परंतु त्या अगोदरच तिचं डोहाळे जेवण करून घ्यावं असं देशमुखांच्या घरी प्रत्येकाला वाटत असतं. मानिनीताईंनी आता गुरुजींना तसा दिवसही विचारलेला असतो आणि त्यासाठी गुरुजींनी 13 ऑगस्ट ही तारीख दिलेली असते. आता मात्र धावपळीला सुरुवात झालेली असते. मानिनीताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी, शारदाताईंना सुद्धा फोन कर आणि तुझ्या आईंना सुद्धा सांग की आता काव्याचं डोहाळे जेवण करायचं आहे, त्यामुळे त्यांना लवकरच बोलावून घे. नंदिनी आता शारदाताईंना सुद्धा फोन करते. तर मानिनीताई प्रत्येक पाहुण्यांना आमंत्रित करतात. यामध्ये त्यांनी आता आर्याला सुद्धा फोन केलेला असतो आणि म्हणालेले असतात, आर्या, अगं, काव्याचं डोहाळे जेवण आहे आणि या डोहाळे जेवणाला तू यावंस. तर आर्या म्हणते, माझ्या बहिणीचं डोहाळे जेवण आणि मी येणार नाही असं होईन का? आई, मी नक्कीच येईन असं म्हणत आर्याने तिचा होकार कळवलेला असतो. आता मानिनीताईंचा फोन ठेवताच आर्या मनाशीच म्हणते, हीच आहे एक संधी की ज्या दिवशी मला आता काहीतरी करावं लागेल. आता आर्याच्या मनात नक्की काय आहे हे तर आपल्या पुढे जाऊन कळणारच आहे. तर आता देशमुखांच्या घरी डोहाळे जेवणाची अगदी जोरदार तयारी सुरू झालेली असते. घर फुलांनी सजवलेलं असतं. पाहुण्यांची ये-जा सुरू असते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. काव्यही खुश असते. काव्या, पार्थ दोघंही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदात असतात, खुश असतात. आता काव्याची मेन्सची एक्झामही जवळ आलेली असते आणि त्याचीही धावपळ सुरू असते. काव्याला अभ्यास करायला वेळ मिळावा यासाठी 2 दिवस अगोदरच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला जातो. पण या सगळ्यामागे, या आनंदामागे एक मोठं गुपित मात्र दडलेलं असतं. नंदिनीच्या सरोगेसीचं गुपित अजूनही घरच्यांपासून लपवलेलंच असतं. हे गुपित बाहेर आलं तर सगळ्यांचंच आयुष्य बदलून जाईल हे नंदिनी, जीवा आणि आर्याला माहीत असतं. याची जाणीव नंदिनीला असते. तर आता डोहाळे जेवणासाठी आलेले सर्व पाहुणे काव्याचं कौतुक करत असतात. काव्य आणि पार्थ खूप छान फोटोही काढत असतात आणि त्यांना फोटो काढत असताना पाहून नंदिनी जीवाला म्हणते, बघा ना, दोघंही किती खुश दिसत आहेत, आनंदात दिसत आहेत. तर जीवा म्हणतो, हो ना, आणि काही महिन्यानंतर आपलं बाळसुद्धा या घरात येणार आहे. अगदी आनंदाचं वातावरण असणार. तर नंदिनी म्हणते, हो, मग तर काय, घराचं गोकुळच होणार आहे. परंतु इथे मात्र नंदिनीच्या या स्वप्नांपुढे आर्याने मात्र भलताच डाव आखलेला असतो. आता नंदिनीच्या नकळतच आर्या नंदिनीच्या रूममध्ये येते. आता तिला नंदिनीच्या रूममध्ये येत असताना रम्याने पाहिलेलं असतं. सर्वच जण डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात आणि त्याच संधीचा फायदा घेत आर्या नंदिनीच्या रूममध्ये कॉन्ट्रॅक्टची फाईल शोधण्यासाठी आलेली असते. तिच्यामध्ये आणि जीवा आणि नंदिनीमध्ये झालेलं डील, सरोगसीची फाईल ती शोधण्यासाठी त्या ठिकाणी आलेली असते. आर्या आता रूममध्ये फाईल शोधत असते आणि शेवटी कपाटात तिला ती फाईल सापडतेच. आता फाईल हाती लागताच आर्या खुश होते आणि म्हणू लागते, हेच तर माझं खरंच शस्त्र आहे. आता बघ नंदिनी, पुढे काय काय होतं. तू माझ्या जीवाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतेस का? पण आता तू काहीच करू शकणार नाही. अगं, आपल्यामध्ये डील झालं आहे, ह्याचे कागदच तुझ्याकडे नसणार आहेत आणि जन्मेजय फक्त माझं असणार आहे. हे बाळ माझं आणि जन्मेजयचं आहे असं म्हणत आता आर्याने त्या फाईलमधील पेपर स्वतःच्या ताब्यात घेतलेले असतात आणि या सगळ्याचा रम्याने व्हिडिओ बनवलेला असतो. परंतु आर्याला याबद्दल काहीच माहीत नसतं. आर्या ती फाईल लपवून आपल्या गाडीमध्ये नेऊन ठेवते आणि पुन्हा एकदा डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये सामील होते. आता आर्याच्या नकळतच आर्याच्या कारमधील ही फाईल रम्याने उचललेली असते. आता रम्या ती फाईल आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि वसू आत्यांना दाखवते. आता वसू आत्या जेव्हा ती फाईल पाहतात त्यावेळी वसू आत्यांना धक्काच बसतो. वसू आत्या म्हणतात, काय, म्हणजे नंदिनीने सरोगसी हा मार्ग निवडलाय आणि तिची सरोगेट मदर आर्या आहे. तर
रम्या म्हणू लागते, हो म्हणजे आता सगळं सत्य कळालं आहे. रम्या म्हणू लागते, आता आई तू बघच, मी एका दगडात कसे 2 पक्षी मारणार आहे. मामाने माझ्या कानाखाली मारली होती त्या नंदिनीवर विश्वास ठेवून ना, पण ती नंदिनी खरंच विश्वासाच्या लायक आहे का, हे आज मी सगळ्यांना दाखवून देणारच आहे. आणि या भर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात. आणि काव्याला तर मानसिक ट्रेस येईलच आणि पुढच्या 2 दिवसात तिची परीक्षा आहे. मला नाही वाटत की हे सत्य तिला कळल्यानंतर ती परीक्षेला जाऊ शकेल. आता बघ, आता हा बॉम्ब फुटणार. पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात महाभारत घडणार. पुन्हा एकदा 16 डिसेंबर नाही तर 16 ऑगस्ट घडणार. असं म्हणत आता रम्या योग्य संधीची वाट पाहत असते. इथे सर्वच जण डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात व्यस्त असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि रम्याने मात्र खूप मोठा डाव आखलेला असतो. इथे आर्या मात्र स्वप्नात असते की आपल्याकडे फाईल आहे, परंतु ती फाईल कधी रम्यापर्यंत पोचलेली असते हे आर्यालाही माहीत नसतं. तर आता रम्या तर संधीची वाट पाहत असते. आता काव्याचं डोहाळे जेवण असतं, परंतु आलेले प्रत्येक पाहुणे नंदिनीचं सुद्धा तितकंच कौतुक करत असतात. तिच्या होणाऱ्या बाळासाठी, तिच्या पुढच्या प्रवासासाठी तिला भरभरून आशीर्वाद देत असतात. तर मानिनीताई म्हणू लागतात, काही महिन्यानंतर आपल्या नंदिनीचं सुद्धा डोहाळे जेवण असणार आहे. तर त्यावेळी रम्या म्हणते, जिला तुम्ही आशीर्वाद देताय, जिच्या डोहाळे जेवणाची स्वप्न पाहताय, ती खरंच प्रेग्नेंट आहे का? आता मात्र मानिनीताई रम्याला म्हणतात, रम्या तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? तर विक्रम रम्याला म्हणतात, रम्या तोंड बंद ठेवायचं, एक शब्दही बोलू नकोस. अगं प्रत्येक कार्यक्रमामध्ये मिठाचा खडा घालायचा हे तुम्हा मायलेकींचं ठरलेलंच असतं का? तोंड बंद करा आणि तुमच्या रूममध्ये निघून जा. रम्या म्हणू लागते, मामा मी जाणारच आहे, परंतु त्या अगोदर तुम्हाला सगळ्यात मोठं सत्य मला दाखवायचं आहे. तूच मामा माझ्या कानाखाली मारलं होतं ना, माझ्यावर अविश्वास दाखवला होतास ना, पण आता बघ, मी तुला जे दाखवणार आहे त्यानंतर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. तर पार्थ विचारतो, रम्या असं तुझ्याकडे काय आहे की तू नंदिनीवर असे खोटे आरोप करतेस? आता नंदिनीवर होणारे आरोप कोणालाही मान्य नसतात. पार्थही खूप चिडलेला असतो. रम्या म्हणते, पार्थ आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत आणि त्याच पुराव्यांच्या आधारे मी बोलत आहे. पार्थ विचारतो, कोणता पुरावा? त्यावेळी रम्या म्हणते, हा आहे पुरावा. असं म्हणत रम्याने ती फाईल पुढे केलेली असते. आता रम्याच्या हातातील ही फाईल पाहून काव्या मात्र बिथरूनच जाते. काव्या म्हणते, ही कसली फाईल आहे? इथे जीवा नंदिनी मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. नंदिनी जीवाकडे पाहते, कारण त्यांच्या लक्षात येतं ही तर आपल्यामध्ये झालेल्या डीलची फाईल आहे. आपल्यासाठी सरोगेट मदर म्हणून आर्या काम करत आहे. आर्या आपली सरोगेट मदर आहे आणि त्याचं जे डील झालेलं आहे त्या सगळ्याचे डॉक्युमेंट या फाईलमध्ये आहेत. तर आता नंदिनी इशाऱ्याने जीवाला विचारते, जीवा ही फाईल रम्याच्या हाती कशी लागली? तर जीवा नंदिनीला म्हणतो, मला काहीच माहीत नाही. इथे आर्यालाही धक्का बसतो. आर्या म्हणते, ही फाईल तर मी माझ्याकडे घेतली होती, मग रम्याने? तर रम्या आर्याकडे पाहते, कारण रम्याच्या लक्षात येतं की आर्याच्या नकळत ही फाईल आपण कशाप्रकारे हिसकावून घेतली आहे. नंदिनीच्या कपाटातून ही फाईल हिसकावून घेणं रम्याला जमलेलं नसतं, परंतु शेवटी ती फाईल तिने दुसऱ्या मार्गाने तरी हिसकावून घेतलेलीच असते. तर आता पार्थ रम्याला विचारतो, रम्या या फाईलमध्ये असं काय आहे की ज्यामुळे तू नंदिनीवर आरोप करतेस? तर त्यावेळी रम्या पार्थला म्हणते, पार्थ मी खोटे आरोप करतच नाही आहे. तुम्हा सगळ्यांचाच या नंदिनीवर विश्वास आहे ना, मग ठेवा विश्वास, परंतु त्या अगोदर या फाईलमधील डॉक्युमेंट तुम्ही स्वतःहूनच पहा. तर आता पार्थ त्यातील डॉक्युमेंट पाहतो आणि पार्थच्या हातातील फाईल खालीच पडते. पार्थला काय बोलावं काहीच सुचत नसतं. विक्रम पार्थला विचारतात, पार्थ काय आहे त्या फाईलमध्ये? तर काव्या म्हणते, देशमुख सांगा ना, त्या फाईलमध्ये नक्की काय आहे? पार्थ काहीच बोलत नाही. तर आता काव्या स्वतःहून पुढे येते, ती फाईल उचलते आणि त्यातील डॉक्युमेंट पाहते. त्यावेळी मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला धक्का बसतो. ती नंदिनीच्या समोर जाऊन उभी राहते आणि नंदिनीला जाब विचारत म्हणते, नंदिनीताई हे सगळं काही काय आहे? काय आहे हा प्रकार? तू आम्हाला आत्ता तरी सांगणार आहेस का? अगोदरपासून मला या सगळ्या गोष्टींवर संशय होताच. मी तुला त्याबद्दल बोलूनही दाखवलं होतं, पण तू मला कधीच काही जाणवू दिलं नाहीस. परंतु आता तुला सत्य सांगावंच लागेल. तर जीवा म्हणतो, नाही काव्या, काही नाही आहे, ही रम्या खोटं बोलत आहे. तर काव्या म्हणते, नाही, रम्या खोटं बोलत असेल मग हे कागदही खोटं बोलतायत का? यावर नंदिनीताई, तुझी, आर्या या तिघांचीही सही आहे आणि तरी तुम्ही म्हणताय की हे सगळं काही खोटं आहे? नाही जीवा, आता मला कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही, मला सत्य कळायलाच हवं. तर नंदिनी काव्याला म्हणते, काव्य अगं तुझी
तब्येत बघ आणि स्वतःला त्रास करून नको घेऊस प्लीज, तुला त्रास होईल, तू शांत हो बरं. काव्या म्हणते, नाही ताई, मला सत्य कळायला हवं, मला काहीही झालेलं नाही, मी तेवढी खंबीर आहे. आता मात्र काव्या हट्टाला पेटलेली असते. मानिनीताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तू असा विश्वासघात करशील असं वाटलं नव्हतं, पण अजूनही माझा विश्वास तसाच आहे. नक्की काय घडलंय ते मला प्लीज सांग. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, आई, असं म्हणत नंदिनी शांतच होते. जीवा म्हणतो, मी सांगतो, सगळं काही मी सांगतो. तर आता जीवा सगळ्यांनाच सत्य सांगायला सुरुवात करतो. त्या अगोदर नंदिनी काव्याला म्हणते, काव्या, हे सत्य कळाल्यानंतर तू स्वतःला कोणत्याही प्रकारचा त्रास करून घेणार नाही आहेस ना, प्लीज मला प्रॉमिस कर. परंतु काव्या काही नंदिनीला प्रॉमिस करत नाही आणि आता जीवाला ती सत्य सांगायला सांगते. जीवा म्हणतो, नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे. आता हा पहिला धक्का, जो देशमुखांना पचवणं खूप अवघड असतं. सर्वजण धक्क्यानेच विचारतात, काय? तर जीवा म्हणतो, हो, मला माहीत आहे आणि तुम्हा सगळ्यांनाही माहीत आहे की नंदिनी प्रेग्नेंट होती, ती आई होणार होती. परंतु खरंच आमचं दुर्दैव की ते बाळ आम्हाला आमच्या आयुष्यात कायमस्वरूपी आमच्यासोबत नाही राहिलं. कारण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं आणि म्हणूनच नंदिनीचं मिसकॅरेज झालं आहे. तर आता मानिनीताई म्हणतात, हे सगळं कधी घडलं? तर जीवा घडलेला प्रसंग सांगत म्हणतो, ज्या दिवशी नंदिनीचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी नंदिनीला आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. त्यावेळी नंदिनीचं बाळ अगदी सुखरूप होतं. पण हॉस्पिटलमध्ये असतानाच एक बाळ अचानक नंदिनीच्या रूममध्ये येतं आणि रॅकवर ठेवलेलं औषध त्याने प्यायला घेतलेलं असतं. नंदिनी ज्यावेळी हे दृश्य पाहते त्यावेळी नंदिनी कुठलाही विचार न करता बाळाला वाचवण्यासाठी पुढे जाते. परंतु तिथे पडलेली औषधाची बॉटल आणि त्यावरूनच नंदिनीचा पाय घसरतो आणि त्याचवेळी नंदिनीने आणि मी आमचं बाळ गमावलेलं असतं. एका मुलाचा जीव वाचवण्याच्या ओघामध्ये आम्ही मात्र आमचं बाळ गमावलं. आता मात्र घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. एकीकडे नंदिनीचा मोठेपणा, तर दुसरीकडे नंदिनी आई होणार नाही हे सत्य कळालेलं असतं. जीवा म्हणू लागतो, नंदिनी आई होऊ शकते, परंतु तिच्या पोटात बाळ टिकणं खरंच खूप कठीण आहे. ती बाळाला जन्म नाही देऊ शकत आणि म्हणूनच आम्हाला सरोगेट मदर हा मार्ग निवडावा लागला आणि त्यासाठीच आम्ही आर्याची निवड केली. आर्या ही आमची सरोगेट मदर आहे आणि म्हणूनच गेले काही दिवस आम्ही आर्याच्या जास्त संपर्कात होतो. पार्थदालाही माहीत आहे, त्यानेही मला विचारलं होतं, परंतु हे सत्य मी तेव्हा लपवलं होतं. खरं तर आर्याच्या पोटात वाढणारं बाळ हे माझं आणि नंदिनीचं आहे असं म्हणत जीवाने सगळं सत्य सांगितलेलं असतं. परंतु हे सत्य ऐकताच काव्या मात्र कोलमडून जाते. तिच्या अवस्थेत तिला हे सहन होत नाही आणि ती तिथेच कोसळते. आता पार्थ काव्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु काव्या मात्र बेशुद्ध असते. आता आर्या काव्याला चेक करायला जाणार तर पार्थ म्हणतो, काही नको, असं म्हणत पार्थने आता दुसऱ्या डॉक्टरांना बोलावलेलं असतं. डॉक्टर काव्याला चेक करतात आणि विचारतात की यांच्या रेग्युलर डॉक्टर कोण आहेत? तर त्यावेळी पार्थ आर्याकडे बोट दाखवतो. आर्या म्हणू लागते, मी आहे तिची डॉक्टर. तर त्यावेळी डॉक्टर आर्याला म्हणतात, मॅडम, तुम्ही आता यांना लवकरात लवकर हॉस्पिटलला शिफ्ट करा, कारण यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. तर आर्या पार्थला म्हणते, पार्थ, ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण नंतर बोलूयात, या सगळ्या विषयावर आपल्याला बोलायला वेळ आहे, परंतु आता आपल्याला काव्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल. नंदिनी खूप घाबरलेली असते. नंदिनी काव्याला आवाज देत असते. तर पार्थ म्हणतो, हे सगळं काही नंदिनी तुमच्यामुळे आणि जीवा तुझ्यामुळे घडलं आहे. जर माझ्या काव्याला आणि बाळाला काही झालं तर मी तुम्हा दोघांनाही कधीच माफ करणार नाही. असं म्हणत आता पार्थ नंदिनी आणि जीवाशी न बोलता काव्याला आता हॉस्पिटलला घेऊन गेलेला असतो. परंतु या सगळ्यात नंदिनीलाच दोष दिला जातो. अगोदरच डॉक्टर म्हणालेले असतात की काव्याची परिस्थिती खूप नाजूक आहे, कदाचित तिला 9वा महिना लागणं अगोदरसुद्धा तिची प्री डिलेव्हरी करावी लागेल आणि म्हणूनच सर्वच जण घाबरून गेलेले असतात. आता या 7व्या महिन्यात खरंच काव्याची डिलिव्हरी केली जाणार का, की काव्याला पुन्हा एकदा सुखरूपपणे घरी आणलं जाईल आणि काव्याची 2 दिवसांवर असणारी मेन्सची एक्झाम काव्या क्लिअर करू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता रम्याने घडवलेलं हे महाभारत आता नंदिनी तिला काय सडेतोड उत्तर देईल हेही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. मित्रांनो, आता काव्याला तिच्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण करणं शक्य होईल का, की पुन्हा एकदा तिची मेन्सची एक्झाम राहून जाईल आणि या सगळ्यात पुन्हा एकदा काव्या आणि पार्थमध्ये दुरावा निर्माण होईल? गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरेल का? अहो, असे असंख्य प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.